14 जुलै 2024च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे। ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवण्यात येणार आहे। यामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकाचं वय 60 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे, त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न 2,50,000 म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, ज्याच्या कुटुंबातील कुणीही सदस्य हा शासकीय नोकरीमध्ये परमनंट नोकरीमध्ये नाही, त्याशिवाय त्याच्या कुटुंबातील कुणी सदस्य हा पेन्शनर नाही, अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। मात्र महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांना लाभ घेता येईल। मात्र त्या व्यक्तीचं जो कंत्राटी सेवेत आहे त्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं। या योजनेमध्ये महाराष्ट्रातील 66 तर भारतातील 73 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे। त्याची यादी खाली पट्टी चालू आहे, त्या पट्टीवर आपल्याला पाहता येईल। या योजनेमध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीच्या लोकांना लाभ घेता येईल। या योजनेमध्ये मी उदाहरणार्थ सांगतो की महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी दादर, माउंट मेरी चर्च वांद्रे, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोळ, मयुरेश्वर मंदिर मोरगाव, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, ज्योतिबा मंदिर, अशा प्रकारे सर्व महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे। या शिवाय भारतातील वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ, याशिवाय सुवर्ण मंदिर अमृतसर, काशी विश्वनाथ मंदिर, श्रीराम मंदिर अयोध्या, महाबोधी मंदिर गया, यासारख्या सर्व जाती धर्मांच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे। या सर्व तीर्थक्षेत्रांपैकी कोणत्याही एका तीर्थक्षेत्रासाठी आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्याची यादी आपल्यासोबत दिलेली आहे। या योजनेसाठी आपल्याला जो अर्ज प्राप्त करायचा आहे तो आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्राप्त करता येईल। या योजनेसाठी IRCTC या एक टुरिझम क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या संस्थेची मदत महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे, त्याच्या सेवा महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या आहेत। या योजनेमध्ये 75 वर्षापेक्षा अधिक वय असेल त्या व्यक्तीला त्याच्या सोबत एक मदतनीस सुद्धा घेऊन जाता येईल, त्याचाही खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे। यामध्ये त्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल तर तो रजिस्टर्ड कुटुंबाच्या नावाने असेल तर त्या घरातील व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही। मात्र त्यासाठी ट्रॅक्टर हा अपवाद आहे, ट्रॅक्टर असेल तरी या योजनेचा लाभ घेता येईल। याशिवाय प्रकृतीच्या बाबतीत कसं आहे की या प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या लाभार्थी सक्षम असावा, त्याला कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग नसावा, त्यासाठी त्याचं आवश्यक सर्टिफिकेट त्याला या योजनेसाठी जोडावं लागणार आहे। तरी मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण अमरावती आपल्या सर्वांना या योजनेतील पात्र सर्व व्यक्तींना लाभ घ्यावा यासाठी आवाहन करीत आहे।